माय माऊली नमस्कार. आपण श्री भावार्थ रामायण श्रवण करत आहोत. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. भाग 51. सीतेसह कुशलवांसह राम अयोध्येत परतले. एक अत्यंत आदर्श राजवट चालू झाली. सज्जनांना धर्माचरण करण्यासाठी स्फुरण आले. दुःख, दारिद्र्य, रोगराई यांचा मागसूस उरला नाही. निरनिराळे तापसी, योगी, सिद्ध यांचे एक आश्रमस्थानच झाले. अशा प्रकारे मोठ्या आनंदात केवळ काळ चालला असताना कैकेयीच्या मनात ती वैभवशाली लंका प्रत्यक्ष पाहावी असे आले. तिने रामाला लंकेचे वर्णन विचारले असता तिच्या मनातील हेतू ओळखून रामाने प्रधानांचा मोठा लवाजमा देऊन तिला लंकेमध्ये पाठवले. अर्थात ज्याप्रमाणे एखाद्या दिव्याखाली अंधार असतो त्याप्रमाणे तिने तिच्या आवडत्या मंथरेला बरोबर घेतलेच होते. हळूहळू मजल दरमजल करीत ते सर्वजण लंकेपाशी आले. त्या लंकेचे ते प्रथम दर्शन घडताच कैकेयी तर थक्क झाली. तिने मनातल्या मनात रावणाच्या तपश्चर्येचे कौतुक केले. तोपर्यंत यांच्या आगमनाची बातमी विभीषणापर्यंत गेली होती. दूतांकडून रामाच्या आईच्या येण्याचे वृत्त कळताच विभीषण मंत्रिमंडळासह जातीने स्वागतासाठी गेला. साष्टांग नमस्कार करून तो तिच्यासह राजवाड्यात आला. नंतर यथोचित सन्मानपूर्वक तिची पूजा करून त्याने तिच्या आगमनाबद्दल विचारणा केली. लंका पाहण्यासाठी ती आली होती हे समजताच त्याने योग्य तो लवाजमासोबत घेतला. तिला लंका पाहायला पाठवले. सर्व स्थळे पाहत त्या स्थळांची माहिती घेत ती कुंभकर्णाच्या महालापर्यंत आली. तेथे तिला कुंभकर्णाची पत्नी व्रजसारा भेटली. तेव्हा कैकेयीने तिला सर्व संहाराचे मूळ कारण विभीषण हाच असल्याचे सांगितले. हे बोलणे चालू असता तिचा मुलगा मोळकासूर आला. त्याचा जन्म मूळ नक्षत्र झाला होता. त्याच्यामुळेच राक्षसांचा नाश झाला असे आपले दुःख तिने कैकेयीला सांगून ती रडू लागली. तेव्हा कैकेयीने तिला सांगितले की याला तपश्चर्येला पाठव, शंकराला प्रसन्न करून घेण्यास सांग. शिवाचे वरदान मिळाले तर हा अजिंक्य होईल. पुन्हा याला लंकेचे राज्य मिळेल. तुला पुनश्च वैभवाचे दिवस पाहायला मिळतील. एवढे महत् कार्य आटोपल्यावर मग ती विभीषणाच्या महालाकडे निघाली. नंतर एकदा तिने अशोकवन पाहायची इच्छा व्यक्त केली. विभीषणाने स्वतः तिला हे उपवन दाखवले. जेथे सीतेला ठेवले होते तो वृक्ष दाखविला. हनुमंत ज्या वृक्षावर बसला होता तो वृक्ष दाखवला. अशा तऱ्हेने कैकेयीने काही दिवस लंकेमध्ये आनंदाने काढले. मग तिने अयोध्येला परत जाण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा विभीषणाने तिचे पूजन करून सत्कार केला. अनेक भेटवस्तू अर्पण केल्या. तिला निरोप दिला. तेथून निघाल्यानंतर हळूहळू काही काळातच ती सर्व मंडळी अयोध्येत येऊन पोहोचली. कैकेयीला लंकेला भेट आपण बघितली. कैकेयी अयोध्येला निघून गेली. परंतु तिने दिलेली शिकवण मात्र वज्रसारा विसरली नाही. तिने आपल्या मुलाला त्याच्या जन्माबद्दल दोष द्यायला सुरुवात केली. त्याने पूर्वीचा वृत्तांत विचारला. वज्रसारेने त्याला पंचवटीतील रामाच्या आगमनापासून ते राक्षसांच्या नाशापर्यंतची सर्व कथा सांगितली. विभीषणाने फितुरी करून लंकेचे राज्य मिळवायचे सांगितले. त्याने यावर उपाय विचारला. तिने सांगितले की तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घ्यावा व इच्छित वर मागावा, म्हणजे तोही लंकेचा राजा होईल. तिची हौस पूर्ण होईल. मोळकासूर आईची आज्ञा घेऊन निघाला. तो थेट हिमालय पर्वतावर आला. त्याने तपश्चर्याला आरंभ केला. त्यांच्या उग्र तपाने त्रैलोक्य कंपायमान झाले. इंद्राने इंद्रपद जाईल या भीतीने त्याच्या तपाचा भंग करण्यासाठी उर्वशीला पाठवले. व त्या दृढ निश्चय असुरांपुढे तिची मात्र काही लागू पडेना. तेव्हा ती कंटाळून इंद्रापाशी परत गेली. मोळकासुराची तपश्चर्या चालूच होती. शेवटी स्वतः शंकर आले. येताना ब्रह्मदेवाला सोबत आणले. दोघांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा मोळकासुराने नर, नारी, पशु, पक्षी, देव, गंधर्व, राक्षस, किडा, मुंगी अशा कुणापासूनही मरण येऊ नये असा वर मागितला. तसेच युद्धात अजिंक्यपद मागितले. शिवाने त्याला पाशुपतास्त्र दिले. ब्रह्मदेवाने वर दिला की जे कोणी योनिमार्गाने योनिवाटेने जन्मले असेल अशापैकी कोणी त्याला मारू शकणार नाही. मोळकासूर अत्यानंदाने परत निघाला. तेव्हा त्याला नारद भेटले. त्यांनी त्याचे वर मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. पण सीता ही अयोनी संभूत असल्यामुळे तिच्याशिवाय त्याला कोणीही मारू शकणार नाही हा भेदसुद्धा सांगितला. ते निघून गेले. मोळकासुराने या सूचनेकडे दुर्लक्ष केले. तो लंकेत आला.
त्याने राक्षसांकरवी विभीषणाकडे निरोप दिला की मुळकासुराने तुला युद्धाला आव्हान दिले. त्याचे बोलणे ऐकून सर्वांना हसू आले. ते त्यांची थट्टा करू लागले. त्याने रागाने त्या सर्वांना क्षणार्धात यमसदनी पाठवले. हे पाहता सर्व घाबरले. काही जण विभीषणापाशी गेले. त्यांनी सर्व वार्ता त्याला सांगितले. ते ऐकून विभीषण क्रोधाविष्ट झाला. त्याने सर्व सेना सज्ज केली व प्रधानांना युद्धाची आज्ञा दिली. संपाती नामक प्रधानाच्या नेतृत्वाखाली युद्धाची सुरुवात झाली. दोन्ही पक्षांनी पराक्रमाची शर्त केली. दिवसभर युद्ध चालले. शेवटी मुळकासुराने सर्वांचा पराभव केला. त्यांना नग्न करून बांधून ठेवले. विभीषणाकडे पुन्हा निरोप पाठविला. विभीषण रागाने लाल झाला. तो उरले सुरले सैन्य घेऊन निघाला. वाटेत त्याला कित्येक अपशकून झाले, पण त्यांना न जुमानता तो रामनामाची गर्जना करीत राहिला. स्वतः सैन्याची प्रधानाची सुटका केली. प्रथम त्याने 5 बाण सोडले. विभीषणाने तोडले. मग 9 बाण सोडले. विभीषणाने तोडले. त्या मुळकासुराने रुद्रास्त्र सोडले. विभीषणाने भस्मासुरास्त्र सोडून रुद्रास्त्र निष्फळ केले. मग मात्र मुळकासुराने शंकरापासून मिळालेले पाशुपतास्त्र सोडून दिले. त्याने 12 बाण अभिमंत्रून सोडले. त्यापैकी 6 बाणांनी विभीषणाचा रथ मोडला. 4 रथांच्या आसनाला लागले. उरलेल्या 2 बाणांनी विभीषणाच्या वरमार घाव घातला. ते बाण मर्मस्थान भेदून पाताळात गेले. त्या भयानक प्रहाराने विभीषण 12 घटकापर्यंत बेशुद्ध झाला. मुळकासुराने विजयाच्या घोषणा करीत लंकेत प्रवेश केला. त्याने स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. मग तो आईपाशी गेला. साष्टांग दंडवत करून तिला आशीर्वाद घेऊन तो राज्य करू लागला. आपण विभीषण रामाकडे जाईल ही कथा पाहूच. पण विभीषणाचा पराभव, मुळकासुराला लंका राज्याची प्राप्ती नावाचा भाग आपण बघितला. आता विभीषणाला त्याच्या प्रधानाने सुरक्षित स्थळी नेले. सावध झाल्यावर त्याने सल्ला विचारला. प्रधानाने त्याला रामाला शरण जाण्यास सांगितले. तेव्हा तो 4ही प्रधानासह अयोध्येमध्ये निघाला. अत्यंत खिन्न मनाने, उतरलेल्या चेहऱ्याने त्याने त्या सभागृहात प्रवेश केला. रामाला साष्टांग प्रणिपात केला. रामाने त्याला उचलून हृदयाशी धरला. शेजारी एका आसनावर बसवून क्षमकुशल विचारले. विभीषणाने घडलेला वृत्तांत सांगितला. तेव्हा मुळकासुर हा कुंभकर्णाचा मुलगा असल्याचे ऐकून रामाने विचारले की रावणाशी युद्ध केले तेव्हा कुठे होता? त्यावर विभीषणाने उत्तर दिले, हा मूळ नक्षत्रावर जन्मलेला असल्यामुळे याचा जन्मताच त्याग केला होता. पुढे याचा सांभाळ निशा नावाच्या राक्षसीने केला. सर्व राक्षस वंशाचा क्षय झाला तेव्हा याच्या आईने त्याला नगरात परत आणला. त्याने तप करून शंकरापासून आपल्या कुणाचीही कडून वध होऊ नये असा वर मागून घेतला. त्याचे लंकेचे राज्य हिरावून घेतले. ही कथा ऐकून राम विचारात पडला. शेवटी त्याने गुरु वशिष्ठांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, याला एक सीतेच्या हातूनच मृत्यू असे नारदापासून समजले. ते ऐकल्यावर रामाने सर्व सेनेला सज्ज राहण्याची आज्ञा दिली. त्याने सीतेला पुरुषवेद देऊन संगे घेतले. विभीषणाने रामाला भोजन करून निघण्याची विनंती केली, पण रामाने ती न ऐकता सांगितले की आधी शरणागताचे रक्षण, नंतर भोजन. यथावकाश ते विशाल सैन्य लंकेपाशी जाऊन पोहोचले. तेव्हा मुळकासूर सेना घेऊन पश्चिमेकडच्या दरवाजाने बाहेर निघाला. त्याला वाटेत अनेक अपशकुन झाले, तरी तो महावीर युद्धासाठी निघालाच. हनुमंत आधी करून वीर इतर सेनापती यांना न जुमानता तो मुळकासूर सर्वांशी युद्ध करीत होता. रामाचे सर्वच्या सर्व बाण त्याने निष्फळ केले. तो विभीषणाला असं म्हणाला, तू रामाला घेऊन आलास तरी माझ्यापाशी याचे काही चालणार नाही. मी म्हणजे वाली नव्हे. त्याने अत्यंत आवेशाने पुन्हा रणकंदन चालू केले. राम रथात उभा राहिला. त्याच्या शेजारी सीता धनुष्य बाण घेऊन उभी राहिली. तिने राक्षसांच्या वधाचा संकल्प करून तो बाण सोडून दिला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच बाण गर्जना करीत आला. मुळकासुराचा शिरच्छेद करून तो बाण परत सीतेपाशी गेले. सीताने आकाशातून पुष्पवृष्टी केली. रामाने पुन्हा विभीषणाला राज्यावर बसवला. तो परत अयोध्येत निघून गेला. मुळकासुराचा वध आपण बघितला. आता विभीषणाला पुन्हा राज्यावर बसवून श्रीराम अयोध्येत आला. तेव्हा त्याच्या भेटीसाठी वाल्मिकी, अगस्त्य आदी करून ऋषी आले. त्याच्या राजसभेकडे पंडित, वीर, ज्ञानी, मुनी वगैरे असायचेच, परंतु रामाच्या मातांना सुद्धा मानाची स्थाने होती.
अशा सभेत एके दिवशी कैकेयी काय बोलली ते ऐका. ती म्हणाली, मला एका गोष्टीचे नवल वाटले. ती म्हणजे सीता एवढी स्वरूप सुंदर की हिच्यासाठी सोन्याचा हरिण सुद्धा भुलला. रावण भिकारी होऊन हिच्या दारी आला. तिला पळून अशोकवनात नेऊन ठेवले. तिथे ती 6 महिनेपर्यंत राहिली. एवढ्या दुष्टांच्या सहवासात तिला खरोखरच आपले पतिव्रता धर्माचे पालन करणे जमले असेल काय हो? ही एवढी सुंदर ऐन तरुण्यातली स्त्री, हे कसं काय शक्य? हे उद्गार एखाद्या तीक्ष्ण बाणासारखे होते. सर्व सभा एकदम तटस्थ झाली. जानकीवर तर जणू वज्राचा आघात झाला. स्वतःची सासूच असे बोलल्यावर तिच्या अवस्था भरलेल्या राजसभेत काय झाली असेल बरे? सीतेला ब्रह्मांड आठवले. त्या अपमानामुळे एखाद्या केळीप्रमाणे थरथरू लागली. तिने मनात काही विचार केला आणि ती महापतिव्रता उठून उभी राहिली. तिने सर्व सभेला हात जोडले आणि ती तिच्या धरणी मातेला म्हणाली, आई, ए आई, मी तुझ्या पोटी जन्मले, विद्याघरी वाढले, मन काया आणि वाचेने रघुनाथाशिवाय दुसरा विचार केला नाही. लंकेतून सुटका झाली तेव्हा देव, ब्राह्मण, सैन्य सर्व देखत अग्निदिव्य केले. ते सर्व लोक आज येथे उपस्थित आहे. तरी माझे दुर्दैव माझी पाठ सोडित नाही. आई, जसा एखादा दारिद्र्य नाना उद्योग करून सुद्धा जन्म दरिद्रीत राहतो, तशी माझी अवस्था झाली ग. या अपमानापेक्षा तुझ्या कुशीत चिरून बसावे अशी मला इच्छा झाली. आता या देहाने जगावी अशी इच्छाच उरली नाही. तू पर्वत, नद्या, वृक्ष, प्राणी यांचा प्रचंड भार वाहते. तुझ्या सहनशीलतेला, शक्तीला मर्यादा नाही. लोक तुझ्यावर हल्ला चालविता, उकरतात, घाण करतात, उड्या मारतात, तरी तू सर्वांना जवळ स्थान देतेस. मग मी तर तुझीच मुलगी, तुला मुळीच जड नाही. मी तर पतिव्रता धर्माचे पालन पूर्णपणे केले, पण या दोघांची निंदा ऐकत नाही. तरी तुम्हाला पुन्हा तुझ्या पोटात स्थान दे, तुझ्याजवळ घे. या उद्गाराबरोबरच धरणी क्षणार्धात दुभंगली. त्यातून एक पुरुष सिंहासन डोक्यावर घेऊन वर आला. सीतेने सर्वांना नमस्कार केला, जाऊन त्या सिंहासनावर बसले. तो दिव्य पुरुष सिंहासनावर पुन्हा त्या विवरात गेला. पाहता पाहता ती भेग बुजवून धरती पुन्हा अभंग झाली. सर्वजण भानावर आले. झालेल्या घटनेचे गांभीर्याने यायला काही क्षण गेले. मग मात्र रामाचा संतापनावर झाला. त्याने धनुष्याला हात घातला. तो पृथ्वीचे चूर्ण करण्यासाठी तयार झाला. आकाशवाणी झाली. ती म्हणाली, रामा, जे भविष्य वाल्मिकीने लिहिले होते त्याप्रमाणे तुझे रामायण घडत आले. तू स्वतः वैकुंठपती, लक्ष्मी ती सती सीता, तुम्ही दोघांनी आपापले अवतार कार्य केले. सीता पुढे वैकुंठात गेली. तू उरलेले अवतार कार्य पूर्ण कर, स्वतःच्या स्थानी परत जा. सर्व जाणणारा असून उगीच अजानतेपणाने वागू नको. हे ऐकल्यावर रामाने सभेचे विसर्जन केले. वशिष्ठ दोघा मुलांचं यज्ञघरात निघून गेला. जानकीचे पाताळात गमन नावाचा भाग आपण बघितला. आता यज्ञशाळेमध्ये रात्र घालून दुसऱ्या दिवशी रामाने सभागृहात पुन्हा प्रवेश केला. कशी तरी सभा चालून तो सायंकाळी परत घरी गेला. हळूहळू दिवस जात होते. सीतेच्या चिरयोगाचे दुःख साम्य होत चालले होते. अशी 10,000 वर्षे लोटली. या काळात रामाने अनेक यज्ञ केले. वाजपेय, ज्योतिष्टोम, अग्निष्टोम, गोसव, ग्रासव, अश्वमेध, चैत्य अनेक प्रकारचे यज्ञ त्याने केले. त्याच्या राज्यात अतिवृष्टी, अनावृष्टी, दारिद्र्य, अपमृत्यू, अधर्म, रोगराई, मागमूसही नव्हता. असे दिवस जात असता एके दिवशी गर्ग ऋषींच्या अयोध्येत आगमन झाले. ते भरत शत्रुघ्नाच्या मामाचे पुरोहित होते. कोणते ऋषी? गर्ग ऋषी. रामाने त्यांचे यथायोग्य स्वागत केले. त्यांनी सोबत आणलेले केकय राजाचे नजराणे सादर केले. आगत स्वागत झाले. विश्रांती झाली. राम गर्गमुनी सवडीने बसले असता रामाने क्षमकुशल विचारले. तेव्हा गर्गमुनी म्हणाले, रामा, भरताचा मामा युधाजित याने निरोप दिला आहे की सिंधू नदीच्या काठी गंधर्वाचे अतिशय समृद्ध असे राज्य, ते फार सामर्थ्यवान, त्याचे सैन्य बळच 30 कोटी. तरी तुम्ही त्यांच्यावर स्वारी करून त्यांचे दोन्ही राज्य जिंकून घ्यावे, ती भरताच्या दोन्ही मुलांना द्यावी. हे ऐकून रामाने या गोष्टीला संमती दाखवली. त्याने भरताला बोलावले. त्याला मामाचा निरोप सांगितला. सोबत चतुरंग सैन्य दिले. तक्ष, पुष्कर दोन्ही मुलांसमवेत गर्ग मुनींबरोबर जाण्याची त्याला आज्ञा केली. दोन्ही पुतण्यांना पद्माभिषेक करून त्याने निरोप दिला. चतुरंग सेनेसहित ते सर्वजण सिंधूच्या तीरावर पोचले. त्याने अगोदर युधाजिताची भेट घेतली. त्या दिवशी तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सर्व गंधर्व राज्यापर्यंत जाऊन पोचले. ही बातमी गंधर्वांना मिळाली. भरत युद्धासाठी आला.
हे समजता सर्व गंधर्वांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला. युद्धाला सज्ज झाले. युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंकडून शस्त्रांचा अस्त्रांचा प्रचंड वर्षाव चालू झाला. भरत त्याच्या दोन्ही मुलांनी पराक्रमाची शर्त केली. दोन्ही सैन्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. भरत त्यांचे सैन्य आटोपत नाही असे पाहून गंधर्वांनी मग गंधर्व विद्येचा मायावी प्रयोग केला. त्यामुळे भरताच्या सैन्याला त्यांचे सैन्य हजारपट दिसू लागले. ते भांबवून गेले. ती संधी साधून गंधर्वांनी भरताच्या सैन्याचा संहार सुरू केला. मग मात्र भरताला राग आला. त्याने गंधर्वावर बाणांचा वर्षाव केला. एकापेक्षा एक बाण अस्त्रे सोडली तरी 7 दिवसपर्यंत युद्ध चालले. गंधर्वाचे बळ क्षीण होण्याची कोणतेही चिन्ह दिसेना. मग भरताने काळास्त्र काढले. मंत्रबद्ध करून ते गंधर्वाचा राजा सावर्त यांच्यावर सोडून दिले. त्या महाभयानक अस्त्राने सवर्णाचा शिरच्छेद केला. मात्र गंधर्वाने युद्ध सोडून पलायन केले. भरत विजयी झाला. त्याने दोन्ही मुलांमध्ये 2 नगरे वसवली. एकाचे नाव पुष्कर्णवती, दुसऱ्याचे तक्षशिला. राजाची अवस्था तशीच लावून दिली. सैन्याची व्यवस्था करून दिली. मग भरत रामाला भेटण्यासाठी अयोध्येच्या दिशेने निघाला. भरताचा गंधर्वावर विजय आपण हा भाग बघितला. आता पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. पुढील भाग हा समाप्तीचा आहे. बोला प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशनं एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.